नमस्कार मंडळी, मी हर्षा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आम्हाला बाहेर जायचं आहे फिरायला, तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं की आम्ही कुठं कुठं जाणार आहोत, काय काय करणार आहोत। त्यासाठी तुम्ही असेच कनेक्टेड राहा। आणि बघा, इकडे आमच्या साहेबांची तयारी चालली आहे आणि माझं आवरून झाले, मस्त आवरून झाले। आणि आता आम्ही थोड्या वेळात बाहेर जाणार आहोत, जरा मार्केटमध्ये जायचं आहे। आणि माझी लहान बहीण पण इथंच असते चाकणला, तर तिच्याकडे पण जायचं आहे। त्याच्यामुळे आज अचानक प्लॅन ठरला, त्याच्यामुळे म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं की आम्ही आता पुढे जाऊन काय काय करणार आहोत। तर असेच बघत राहा। इकडे श्रीजाची पण तयारी झाली आहे। हाय कर श्रीजा सगळ्यांना। कुठे जाणार आहे आपण? कुठे जाणार आहे आपण? कुठे जाणार आहे? माशीच्या घरी बर्थडेला जायचंय। माझ्या पोरीला तर बाहेर जायचं म्हणलं की तिला तर बर्थडेच असते, तिला बर्थडेलाच जायचं असते। हा, बर्थडे जायचंय। कुणाच्या बर्थडेला जायचंय? कुणाच्या? कुणाच्या? बघा मंडळी, तिला बाहेर जायचं म्हटलं की तिचं बर्थडेच असते, तिला बर्थडेलाच जायला खूप आवडते। त्याच्यामुळे कधी पण बर्थडेलाच जायचं म्हणते, कुठं पण जायचं असं बर्थडेलाच जायचं असते तिला। असं अशा प्रकारे आमचं आवरून झालंय। आणि इकडे आमच्या साहेबाचं पण आवरलंय। मग आम्ही निघालो घराच्या बाहेर। सगळ्यात अगोदर तर मार्केटमध्ये जायचं होतं भाजीपाला घ्यायसाठी। मग भाजीपाला वगैरे घेतला। आता तिथं गर्दी असल्यामुळे सुटका घेतली। मार्केटमधून सरळ इकडे बहिणीकडे आलो। माझी बहीण वर राहिला आहे, तर चाललोय आम्ही वर। बघा बापले कसं पुढे चालले आणि पिशवी किती भरलेली आहे भाजीपाल्याची। नंतर आलोय तिच्या दारात। नंतर श्रीजूच्या पप्पांनी दरवाजा वाजवला आणि माझ्या बहिणीने दार पण उघडला। दार उघडल्यावर मध्ये गेल्यानंतर तुम्ही बघू शकता माझ्या बहिणीचं आणि चिकूचं रिॲक्शन कसं होतं। बघा तो कसा बघतोय की त्याला वाटते कोण आलंय घरामध्ये, कसा वाकून बघून राहिला। सो फायनली मंडळी आम्ही इकडे माझ्या बहिणीच्या घराकडे आलो आणि माझ्या बहिणीचं इकडं स्वयंपाक चालले। आज ते बघा स्वयंपाक करून राहिली। हाय कर, हाय बोलती सगळ्यांना, हाय। आता इकडे पाटोळीची भाजी आणि तिकडे दूध ठेवलंय श्रीजासाठी आणि आज पाटोळी करायचा बेत आहे। तर बघूया आता पुढे अजून कसं काय होतं। मग आम्ही इकडे स्वयंपाकाला लागलो। मी पण स्वयंपाक करायला मदत करू लागत होती माझ्या बहिणीची। आणि खूप दिवसानंतर भेटलो आम्ही, त्यामुळे आमच्या अशा गप्पा पण चालल्या होत्या। खूप दिवसातून म्हणण्यापेक्षा मिनिमम 15 दिवस झाले आम्ही भेटलोच नव्हतो, त्याच्यामुळेच आमच्या एवढ्या साऱ्या गप्पा चालल्या होत्या। आता कसं बहीण भेटल्यानंतर छान छान गप्पा नाही होणार, असं कधी झालंय का? मग काय आमचं कामच चाललं होतं स्वयंपाक करता करता। माझी बहीण म्हणत होती एवढ्या थंडीमध्ये पण तुझी स्किन खूप छान दिसत आहे। तर मी म्हटलं मी होममेड बॉडी लोशन बनवली, तेच मी वापरते। त्यानंतर बघा इकडे चिकू आलाय, आरसा आणि कवी धरून। आणि बघा कसं भांग पडायचं काम सुरू आहे। तिकडे टकल्याला तर एक केस नाही, पण चाललाय तिथं सॅनिंग मारायला आणि बघा कसा करतोय। आणि तिकडे बघा श्रीजाचं काय चाललंय, ॲपल खायचं काम चाललं। मग इकडे बहिणीने भाजीला फोडणी द्यायला सुरुवात केली। सर्वात अगोदर कढीपत्ता टाकला आणि नंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकली। आपण जे वाटण करतो ना तसंच केलं होतं तिने, आणि सगळंच मिक्स केलं होतं। कांदा, धने, अद्रक लसूणची पेस्ट आणि ते तेलामध्ये टाकली आणि छान असे परतून घेत आहे। मी तर 2-3 महिन्यातून पहिल्यांदाच आता पाटोळीची भाजी खाऊन राहिली। मला तर खूप आवडते, पण कसं ते बनवली नव्हती मी 2-3 महिने झाले। तर आज फायनली मी ती पाटोळीची भाजी खाणार आहे। आता इकडे भाजी पण शिजत आहे, इकडे भाजी पण शिजली आहे आमची। बघू शकता किती छान भाजी झालेली आहे, ग्रेव्ही वगैरे तर्री किती छान आली आणि वड्या पण
मग काय रेडी आहे आपली इकडे विदर्भ स्पेशल पाटवडी रस्सा. मग म्हटलं चल आता खाऊन घेऊया पटापटा. मग काय इकडे घेतलं जेवायला. बघा कसे बसलेत सगळे जेवायला. इकडे चाललंय खायचं काम गप्पा गप्पा. पाटवडी भाजी आणि भात पोळी आणि चिकूसाठी काय नकली मोसंबी खायचं काम सुरू आहे. तो बघा कसं खाऊन राहिला तिळू तिळू. त्यानंतर आमचं जेवण वगैरे आवडलं. श्रीजू बघा कशी मावशीजवळ बसून खाते. त्यानंतर इकडे चिकूचं डान्स चाललं होतं. खाता खाता त्याला खायचं म्हणलं की कंटाळाच येतो आणि डान्स करायचं म्हणलं की बापरे लय आनंद होते. तरी त्याची मम्मी बरंच खाऊ घालत होती त्याला. त्यानंतर मग काय निघालो आम्ही घरी जायसाठी. बाय करत होती चिकूला. मग माझी बहीण आणि चिकू पण बाहेर आले आम्हाला सोडवण्यासाठी. तर बघा चिकू कसा खाली उतरत आहे. त्याला पण आमच्यासोबत यायचं होतं त्याच्यामुळे तो बघा. मग इकडे घरी आली आणि मार्केटमधून आणलेला भाजीपाला सगळा फ्रीजमध्ये ठेवला आणि फ्रीज चांगलं लावून ठेवलं. सो फायनली मंडळी आम्ही घरी आलोय आणि आता भाजीपाला वगैरे ठेवलंय आणि थोडीफार शॉपिंग केली होती ती पण ठेवली. आणि आता काय निवांत तिकडे बहिणीची भेट वगैरे घेऊन आली. आता निवांत आता चेंज करून झोपायचंय. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.